श्री राम श्री रामचंद्र करुणा समुद्र ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री दये रे तुझ वेळ निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा शुका साधिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. आहे तितके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. मागच्या वेळेला त्यांनी हा स्वाध्याय ऐकलेला आहे आणि तो लक्षात आहे तर त्यांना असं वाटेल हे पुन्हा कसं काय आलंय. कारण का की स्वामी माधवानंद असं म्हणत असत की मागच्या वेळेला काय सांगितलं हे तुम्हाला विचारत नाही म्हणून तुम्ही येता. तसं हे रिपीट करण्याचं कारण म्हणजे ही महत्वाची ओवी आहे. दासबोधामधला काही भाग असा आहे की तुम्ही त्याच्यावर एक समराईज अभ्यास करू शकता आणि काही काही ओव्या या मात्र एक एक ओवी घेऊन त्याच्यावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. सूत्रमय आहे सगळं आणि त्याच्यामध्ये आहे ते तुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे या एका ओवीवर सखोल चिंतन करून ते कसं आपल्या वागण्यामध्ये इम्प्लिमेंट करता येईल हे चेक करायची आवश्यकता आहे. म्हणायला सोपं आहे तितके देवाचे, आम्हाला कन्सेप्ट म्हणून मान्य आहे. सगळं देवाने निर्माण केलेलं आहे आणि तोच ते चालवतो आहे. वृक्षाचंही पान हाली त्याची सत्ता, राहिली अहंता मग गोटे. हा कन्सेप्ट म्हणून मान्य आहे. पण आमची अहंता जर का आम्ही चेक करून बघितली तर एवढ्या ठिकाणी ती आहे आणि एवढ्या ठिकाणी आमचं अंतःकरण चिकटलेलं आहे की ते वाक्य हे एक सुविचार म्हणून ठीक आहे पण आमच्या आयुष्याला लावून बघता येत नाही आम्हाला. तसं आहे ते तुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे असं म्हणण्याचं कारण हे आहे की हा सगळा जो समास आहे शिकवण निरूपण नाम, हा मुख्यतः जे साधक संसारामध्ये आहेत आणि परमार्थ पण करू इच्छितात त्यांच्यासाठीचं म्हणून शिकवण आहे की अनेक गोष्टी आहेत त्याच्यामधून तुम्हाला वेळ काढायला लागणार आहे आणि प्रायोरिटी ही स्वतःला परमार्थाला द्यायची असेल तर थोडंसं आयुष्य हे प्लॅन करायला पाहिजे. आणि त्यामध्ये अनेक लोकांची संपर्क आपला येत राहणार आणि त्याच्यामधून अंतःकरण हे हेलकावत राहतं. म्हणजे त्याला एकमार्गी ईश्वर प्राप्ती करून घ्यायचा जी सवय असते, जी एक प्रकारची मनाची ओढ खरी असायला पाहिजे ती दरवेळेला असेल असं सांगता येत नाही. अनेक संबंधांमध्ये अनेक गोष्टींमध्ये त्या मनासारखे जनरली नसतात आणि त्याच्यामधून आम्ही अंतःकरण हे सतत वरखाली होत राहतं आणि मग ज्या वेळेला आम्ही साधनेचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आम्हाला एकाग्रता साधत नाही. म्हणून व्यवहार एका बाजूला आहे आणि एका बाजूला आमची साधना आहे आणि याच्यामध्ये अंतःकरण बॅलन्स ठेवणं, होता होईल तेवढं शांत ठेवणं हा एक मोठा खटपटीचा भाग होऊन जातो आणि त्याच्यामधून मग योगाच्या अवस्था प्राप्त होणं किंवा साधनेमध्ये आनंद मिळणं हे थोडं दुरापास्त होऊ नये म्हणून ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आहे ते तुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे मूळ तुटे उद्वेगाचे येण्यासाठी. उद्वेग ही प्रतिक्रिया आहे अंतःकरणाने दिलेली परिस्थितीला. मनासारखी व्यक्ती, मनासारखी परिस्थिती ह्या गोष्टी ज्या वेळेला नसतात त्यावेळेला अंतःकरण, आणि ते बदलू पण शकत नाही आपण,
त्यावेळेला अंतःकरण काय करतं, उद्वेग निर्माण होतो. ते काही लोक जन्मजात रडी आहेत असं म्हटलं जातं, पण खरं सांगायचं तर प्रत्येक माणूस हा जन्मजात हा रडाच असतो, कारण की तो रडल्याशिवाय तो जन्माला आल्यावर पहिली गोष्ट काय रडणं. पण पहिली गोष्ट जन्माला आल्यावर रडणं केलं म्हणून ते पुढे कंटिन्यू करायची आवश्यकता नाहीये. उद्वेग याचा अर्थ ज्या वेळेला प्राप्त परिस्थिती आमच्या मनासारखी तितकीशी नाही आणि ती बदलण्याची आम्ही खटपट करून बघितल्यानंतर पण ती तितकी होत नाही, त्यावेळेला अंतःकरणची प्रतिक्रिया निर्माण करतं. आणि त्याच्यामध्ये मुख्य कारण असतं ते म्हणजे गोष्टी ॲक्सेप्ट न करणं, ॲक्सेप्टन्स अंतःकरणाचा कमी असणं. आणि त्याच्यामुळे मान्य करणं आणि त्याच्यानंतर पुढे जाणं हे जितकं आम्हाला कठीण जातं तितकं अंतःकरण उद्वेग निर्माण करतं, उद्विग्नता, अनप्लिझंट एक भाव राहतो अंतःकरणामध्ये. आणि तो सतत तोच विचार चित्तामध्ये रिपीट होत राहिल्यामुळे ती उद्विग्नता वाढतच जाते आणि शांती अंतःकरणाची घालवून टाकणं हे याच्यामधून उद्वेगाचा तो परिणाम आहे. तसं होत असेल आणि तसं व्हायची शक्यता व्यवहारामध्ये सुदोदित असतेच, म्हणून त्याला एक भूमिका समर्थांनी सांगितलेली आहे की असं म्हणून चाल की आहे ते तुके देवाचे. कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, पण ते व्यवहारात आणायचा थोडा थोडा प्रयत्न करणं, ऐसे वर्तणे निश्चयाचे. दोन भूमिका आहेत, एक तर भक्तीची भूमिका आहे, दुसरी म्हणजे ज्ञानाची भूमिका आहे. उद्वेग कुठे निर्माण होतो, जिथे ज्यांच्याशी आमचा संबंध आहे आणि त्याच्यामधून काहीतरी कॉन्फ्लिक्ट व्हायची शक्यता आहे, तिथे उद्वेग निर्माण होतो. आहे ते तुके देवाचं हे आम्हाला तसा प्रॉब्लेम वाटत नाही. झाडं बघितली देवाचीच आहेत, त्यानेच निर्माण केलं, सूर्य चंद्र, कारण त्यांच्याशी आमचं काही कॉन्फ्लिक्ट नाही आहे. पण आमच्या झाडाची फुलं त्यांच्या देवाला घातली तर आम्हाला कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो. त्यामुळे जिथे जिथे म्हणून आमचं आसक्ती ही जोडलेली आहे, माझं असं जिथे म्हणून मी म्हणतो, तिथे तिथे माझ्या व्यक्तिमत्वाचा समोरच्याच्या व्यक्तिमत्वाशी संघर्ष निर्माण होतो. म्हणून भक्ताची लक्षणं पण जी सांगितलेली आहेत, यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते, हाच शब्द आहे उद्वेग. ज्याला लोकांबद्दल उद्वेग वाटत नाही आणि लोकांना ह्याच्याबद्दल उद्वेग वाटत नाही, असं काय होईल? म्हणजे अगदी गुळमुळीत पर्सनॅलिटी असते त्यांच्याबद्दल चाललेली नाही आहे. त्यांना ज्ञान अवस्थेमुळे आता व्यक्तिमत्वाचे कोपरे जे आहेत ते आता फारसे इतरांना टोचत नाहीत आणि इतरांची व्यक्तिमत्व पण त्यांनी ॲक्सेप्ट केलेली असतात आणि त्यामुळे थोडाफार इकडे तिकडे होणार अशा प्रकारची स्पेस अंतःकरणामध्ये जेव्हा आपण ठेवतो, ज्या वेळेला एखाद्या माणसाला आपण आपलं म्हणतो त्यावेळेला आपण त्याच्या गुणदोषांसकट त्याला स्वीकारत असतो, म्हणजे लग्नाच्या आधी, आणि नंतर हळूहळू त्याला आपल्यासारखं बनवायला जातो. पण तो ज्या वेळेला बनत नाही कॉन्फ्लिक्ट सुरू होतात. पण अशा व्यक्ती किंवा अशा गोष्टी ज्या वेळेला आम्ही आहे अशा ॲक्सेप्ट करायचं शिकतो अंतःकरणामध्ये, आणि प्रत्येक जण हे मध्ये एकाने म्हटलेलं होतं की आपण सगळेजणच जे आहोत ते वर्क इन प्रोग्रेस स्टेटसमधले आहोत, आणि ते वर्क इन प्रोग्रेस स्टेटसमधले आहोत हे एकदा का मान्य केलं, तसा समोरचा जसा चुकतो तसं आपणही चुकत असू आणि सोडून द्यायला पाहिजे. ही भूमिका वपू काळेंचं त्याच्यामध्ये ते छान त्यांनी दिलं आहे की आयुष्यात कधीही मी असं ठरवलं की आत्मचरित्र लिहिणार नाही, कारण आत्मचरित्र लोक का लिहित असावीत, तर त्यांनी असं म्हटलं की ह्याचा अर्थ प्रत्येकाला असं सांगायचं असतं की आपण कसे बेस्ट होतो खरं तर, पण तमाम पब्लिकला तर काही कळलं नाही आणि त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला, हे पटवून देण्यासाठी लोक आत्मचरित्र लिहितात. आणि असं जर का आम्ही कोणाकोणाला माफ केलं, हे आम्ही डिक्लेअर केलं, तसंच जर का लोकांनी पण डिक्लेअर केलं तर मग किती मोठा प्रॉब्लेम होईल, त्यापेक्षा नो आत्मचरित्र. तसं कुठल्याही प्रकारचा संघर्ष आयुष्यामध्ये जिथे जिथे निर्माण होतो तिथे तिथे भक्तीच्या भूमिकेने अंतःकरणाला समजावणे की आहे ते तुके देवाचे, किमान तो विचार मनामध्ये आणणं. म्हणून भक्तीच्या भूमिकेमध्ये सगळं काही देवाने निर्माण केलेलं आहे आणि ज्ञानाच्या भूमिकेमध्ये सगळं काही देवच आहे. मत्तः परतरं नान्यत् किंचित् अस्ति धनंजय, माझ्याशिवाय जगामध्ये दुसरं काहीही नाही. मग कशा प्रकारे ते आहे, तर मी जणू काही सुवर्णाचे मणी धाग्यामध्ये जर का मयी सर्वमिदं प्रोतम, हे सगळं जग मी
माझ्या साह्याने एका सूत्रामध्ये मणिगणा इव, मणी ज्याप्रमाणे सूत्रामध्ये ओवलेले असतात त्याप्रमाणे हे सगळे जग मी धारण केलेलं आहे. तर याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे त्याला असं म्हटलेलं आहे की मणी सोन्याचे आहेत आणि सूत्र मात्र ते आहे साधा धागा असेल तर त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी फरक आहे, सोन्याचा मणी आणि धागा. म्हणून त्यांनी असं म्हटलं की सुवर्णाचे मणी केले आणि सोनियाचे सुती ओवले. सोन्याचं सूत्र आणि सोन्याचेच मणी म्हणजे त्याच्यामध्ये अभेद आहे. म्हणून तसं ईश्वर आणि त्याची अभिव्यक्ती असलेलं जग, आता आपण जे शांती मंत्र म्हटला, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते, म्हणजे काय, काही कळत नाही काय चाललंय, पूर्ण काहीतरी चाललंय, एवढं पूर्णाबद्दल काहीतरी चाललेलं आहे. तर पूर्णम अधः, अधः म्हणजे ते म्हणजे ईश्वर तत्व, ब्रह्म असं ज्याला म्हटलं जातं. त्याची कल्पना केली जाते की ते तत्व कसं आहे, पूर्ण आहे, त्याच्यामधून काही नाहीये. पूर्ण आहे याचा अर्थ ते इन्फायनाईट आहे. जी गोष्ट स्थल काळ यांनी बांधलेली आहे ती कधीही पूर्ण असू शकत नाही. ज्याला स्थलकालाला निरपेक्ष आहे म्हणजे ते सगळीकडे आहे, सर्व काळी आहे, असं म्हटल्यानंतर पूर्णाची एक आम्ही इमॅजिनेशन अंतःकरणामध्ये आमच्या येते की हां, जे सगळीकडे आहे, त्याला कुठल्याही प्रकारची कशानेही बाधा निर्माण होत नाही, ते पूर्ण असं ईश्वर तत्व. आणि अपूर्ण काय आहे तर आम्हाला वाटतं की जग हे अपूर्ण आहोत, आम्ही स्वतः अपूर्ण आहोत आणि आमच्या दृष्टीला किंवा अनुभवाला जे जे काही येतं आहे ते सगळं अपूर्ण आहे. त्याच्यातून आम्हाला पूर्णत्वाकडे प्रवास करायचा आहे असं आम्ही समजतो. पण तत्वदृष्ट्या असं म्हटलेलं आहे की हे पण जे दिसतं आहे ते पण पूर्णच आहे. इदम म्हणजे हे पूर्णमद्दः, तेही पूर्ण आहे आणि हेही पूर्ण आहे. मग आता प्रॉब्लेम काय आहे तर आम्हाला असं जाणवत मात्र नाही की हे सगळ्या गोष्टी पूर्णत्वातनेच आहेत किंवा ईश्वरच तत्व सगळीकडे भरलेलं आहे. याचं कारण आमचं अज्ञान, आम्ही त्याच्या दृष्टीने आम्ही त्याच्याकडे बघत असल्यामुळे आम्हाला त्याचं अपूर्णत्व भासतं. ज्या वेळेला आम्ही आमच्या आतमध्ये तत्वाचा स्पर्श करून घेऊ त्यावेळेला हे लक्षात येईल की हे सगळंच ईश्वराने व्याप्त आहे आणि तोच जणू काही जगाच्या रूपाने आविर्भूत आहे. त्याला स्वामी स्वरूपानंद म्हणून चिन्मय मिशनचे सध्याचे जे मार्गदर्शक आहेत त्यांनी त्याच्यावर खूप सुंदर एक उदाहरण दिलं होतं की रात्री त्या काळामध्ये स्वामी चिन्मयानंद असताना ते त्यांच्या आश्रमामध्ये रात्री आजूबाजूला सगळं जंगल होतं आणि जंगलामध्ये ही युवक हे ध्यानाला जात असत आणि संध्याकाळच्या वेळेला गेल्यानंतर घड्याळ बिड्याळ काही नव्हतं आणि जंगलामध्ये कुठे कळणार वेळ किती आहे. आणि असा नियम होता की रात्री 10च्या आत परत यायचं. पण एकदा गेलेले असताना बराच वेळ गेला आणि कळलं नाही, रात्र झालेली कळली पण किती वाजले कळलं नाही. परत येऊन बघतात तर सगळं आश्रम बंद झालेलं होतं, दरवाजे बिरवाजे, आणि बहुतेक 10 वाजून गेलेत असं त्यांच्या लक्षात आलं. पण आता आज जाणार कसं, तर त्यांनी असं म्हटलं होतं की नियम ज्या वेळेला घातलेले असतात त्यावेळेला नियम तोडायचे कसे हेही माहिती असतं आपल्याला, तिथे राहणाऱ्या लोकांना. तसं आम्ही नियम मोडून बरोबर मी तो गेटमधून आत उडी मारून गेलो आणि त्याच्यानंतर गुरुदेवांची म्हणजे स्वामी चिन्मयानंदांची खोली बाजूलाच होती, ते जागे होते हे लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांना डिस्टर्ब न करता आत आपल्या रूममध्ये जायचं. तर एकदम समोरून उंच, हिमालयाच्या आजूबाजूलाचं सगळं ते जंगल, प्रचंड उंच एक व्यक्ती आणि पांढरे कपडे घातलेली, असं बघितल्यानंतर मी आणि त्याचे हात दोन्ही, आणि त्याच्या जवळ जाऊन जवळजवळ मी त्याला धडकणार असं माझ्या लक्षात आलं आणि भीतीने माझी बोबडी वळली आणि ओरडावं असं वाटत होतं पण गुरुदेवांना डिस्टर्ब होईल हा सेन्स येत होता म्हणून त्या अवस्थेमध्ये पण मी ओरडलो नाही. आणि आता काय होणार असं म्हणून भीतीत काही क्षण गेले आणि तेवढ्यात मागून अजून एक पांढरी व्यक्ती येऊन त्याने माझे खांद्यावर हात ठेवला. आधीच म्हणाले एक काने मी घाबरलो होतो आणि मागून एक जण आल्यानंतर मी ते ओरडणं रोखू शकलो नाही आणि मोठ्याने ओरडलो. तर त्याच्यावर ती मागच्या जी काही ज्यांनी माझ्या अंगावर हात ठेवला होता त्यांनी मला दाबलं आणि ओरडू नको, डोंट शाऊट असं त्याने साऊथ इंडियन ॲक्सेसमध्ये म्हणजे ॲक्सेंटमध्ये बोललं. आणि त्याच्यावर माझ्या लक्षात आलं की हे भूत नसून हा ब्रह्मचारी असावा आश्रमातला एखादा. पण समोरची ती प्रचंड व्यक्ती कोण आहे ती काही कळायला कबूल नव्हती. तर त्याच्यावर मी त्याला म्हटलं की ओरडू कसं काय नको, दिस इज घोस्ट.
तर तो म्हटला, दिस इज नॉट अ घोस्ट, दिस इज अ पोस्ट. मोठा एक खांब निर्माण केलेला होता आणि त्याच्यावर साफसफाईसाठी म्हणून ठेवलेली पांढरी वस्त्र वाळत घातलेली होती. आणि तर मला ते कळतच नव्हतं. म्हणाले की तो सांगतो की दिस इज अ पोस्ट, बट आय वॉज सेइंग दिस इज अ घोस्ट. आणि मग त्याने मला थापटा मारून जागा केली की हे घोस्ट नाही, हे पोस्ट आहे, नीट बघ काय आहे. तर त्याच्यावर त्या प्रसंगाचा संदर्भ घेऊन त्यांनी असं म्हटलं की खरी तर ती पोस्ट होती, पण माझ्या दृष्टीने मात्र ते घोस्ट होतं. आता बघायला गेलं तर ते पोस्ट आहे हेही सत्य आहे, पण त्या वेळेपुरतं माझ्यापुरतं तरी ते घोस्ट हे सत्य होतं. तसं संसार हा सत्य आहे असं आम्हाला वाटतं. हे त्या वेळेपुरतं, म्हणजे मिथ्या जरी का असलं तरी त्या वेळेपुरती आम्हाला सत्य वाटतं. ज्या वेळेला कोणीतरी येऊन सांगतं, म्हणजे गुरु, की हे खरं नाहीये, ईश्वरच आहे आणि अनुभवाला येतं, त्यावेळेला हे ज्ञान होतं की हे तत्वस्वरूप आहे. म्हणून मुळात जे तत्वस्वरूप आहे ते अज्ञान दृष्टीने आम्ही बघतो त्यावेळेला ते अपूर्ण वाटतं. ज्या वेळेला ज्ञानाचं भान स्वतःला येतं त्यावेळेला हे लक्षात येतं की हे पूर्णच तत्व आहे. म्हणून पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते, म्हणजे मूळ पूर्ण असलेल्या तत्वापासून हे ईश्वर तत्व, हे संसार आणि सगळ्या गोष्टी निर्माण होतात. आणि त्याचं भान जर का आम्ही काढून टाकलं, म्हणजे पूर्णस्य पूर्णम आदाय म्हणजे काढून टाकलं, तर पूर्णमेवावशिष्यते, केवळ पूर्णच राहतं. म्हणून गोष्ट पूर्ण किंवा अपूर्ण नसून आमचं अज्ञान हे त्याच्यासाठी म्हणून कारणीभूत आहे. त्याप्रमाणे आहे ते तुके देवाचे हे भक्तीने मानणं, आणि दुसरं म्हणजे ज्ञानाने त्याचा अनुभव घेणं, आहे ते तुके देवाचे. असं म्हणत असताना उद्वेगाचं जे कारण आहे त्याच्यामध्ये लोकांकडून किंवा आमच्या संबंधित व्यक्तींकडून आम्हाला ज्या वेळेला अपेक्षा ठेवतो की हे लोक बदलतील आणि आता आमच्या मनासारखं होईल, असं कधीच होणार नाहीये, हे पहिलं गृहीत धरणं. ते विनोबा भावे खूप उपहास करत असत, म्हणजे अहिंसावादी लोक असले तरी उपहास नीट करू शकतात. त्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलं की एकदा एका राजाचा मुलगा आणि कायम सुखामध्ये वावरलेला, कुठेही कधीही एकाही प्रकारची दुःख त्याने अनुभवलेलं नाही. आणि मग एक दिवस त्याला आपलं नगर कसं आहे, राज्य कसं आहे म्हणून बघायला बाहेर पडला. त्याला पहिल्यांदाच तो अशा प्रकारे जगाचा सामना करत होता आणि चालतं चालतं त्याच्या पायामध्ये काटा रुतला. तर पायामध्ये काटा रुतल्यानंतर त्याला हा प्रसंग नवीनच होता, कारण आजपर्यंत तो मखमली गालिच्यावरच चाललेला होता. आता पहिल्यांदा पायात काटा रुतल्यानंतर त्याला दुःख झालं आणि मग दुःख झाल्यानंतर तो म्हटलं, हे काय काटा वगैरे असं कुठे असतं? तर सैनिक होते बरोबर, ते म्हणले की तुम्हाला मग सवय नसली तरी बाहेर असंच असतं, लोकांना अनेक कष्ट असतात, रस्त्यावर काही पडलेलं असू शकतं. तर तो म्हणला, मग ठीक आहे, मग आता मी माझ्या प्रजाजनांना एवढ्या दुःखामध्ये बघू शकत नाही, म्हणून सगळीकडे गालीच्या अंतरा नगरामध्ये जिथे जिथे म्हणून जागा असेल तिथे गालीच्या अंतरा, सगळेजण सुखात राहिले पाहिजे. मी पुन्हा कधी चालायला आलो तर असा माझ्या पायामध्ये काटा रुतता कामा नये. तर ते म्हटले की एवढं सगळं, आता खरं तर राजाचा मुलगा म्हणजे एक राजहट्ट असतो आणि एक बालहट्ट असतो जो पुरवायला लागतो. आता हा राजाचा मुलगा असल्यामुळे दोन्ही प्रकारचे हट्ट कंबाईन होऊन आलेले होते. पण तो म्हटलं, पण एवढे करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या पायात चप्पल घाला. सगळ्या जगामध्ये गालीचे अंतरत बसण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घातली की काटा रुतणार नाही. त्याप्रमाणे सगळं जग आम्हाला अनुकूल होईल असा भाबडेपणा न बाळगता आम्ही आमचं मन प्रोटेक्टेड करून ठेवणं भावाच्या अंगात, की आहे ते तुके देवाचे, तो चालवतो आहे आणि ते सगळ्या गोष्टी बरोबर करायच्या, कसं करायचं हे तो बघून घेईल. म्हणून उद्वेगाचं उदाहरणच बघायचं झालं तर सकाळी जर का न्यूज चॅनल एक 15 मिनिटं लावल्यानंतर जे आमच्या मनात येतं त्याला उद्वेग असं म्हणतात, की काय चाललंय हे कळत नाही, सुधारावं असं वाटतं पण आमच्या कंट्रोलमध्ये नाही, असं ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला जी भावना अंतःकरणामध्ये येते त्याला उद्वेग असं म्हणतात. आणि ते सोडणं अंतःकरणाने सगळ्या काही देवाचं आहे अशा भावनेने. म्हणून याच्यामध्ये दास्यभक्ती, ईश्वराची बद्दलचा दास्यभाव असणं हे या आहे ते तुके देवाचे मध्ये अनुस्यूत आहे. आहे ते तुके देवाचे असं ज्यांचा मूळ भाव आहे त्याच्यामधून नुसतं थोडा वेळ आपण कल्पना करून बघू की आहे ते तुके देवाचे या भावनेमध्ये एक तासभर राहायचं आहे. प्रचंड कठीण आहे. ज्यावेळेला आहे ते तुके देवाचं असं म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये तुमची एक मर्यादा अंतःकरणाला घातली जाते की कुठल्याही गोष्टीकडे
आसक्तीच्या दृष्टीने बघायचं नाही, अहंकाराच्या दृष्टीने बघायचं नाही, आणि दुसरं म्हणजे सेवेच्या भावनेतून प्रत्येक जे जे काही आमच्याशी संबंधित येईल त्याच्याशी त्या भावनेने बघायचं. म्हणून जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत असं म्हटल्यानंतर कन्सेप्ट म्हणून आम्हाला मान्य आहे, पण आमच्या समोर जे जे लोक येतात त्यांना भगवंत म्हणून ट्रीट करायला गेलो तर ते एवढं अवघड आहे. त्याला प्रत्येक वेळेला स्वतःला अलर्ट करत राहणं आणि उपभोग प्रवृत्ती अंतःकरणातली, म्हणजे आम्ही अन्न ग्रहण करायला बसलो आहोत तरी सुद्धा आहे ते तुके देवाचे या असा शब्द मनात आल्यानंतर ते अन्न पण आम्ही आता उपभोग या दृष्टीने खाऊ शकत नाही, ते नैवेद्य म्हणून आहे. म्हणून देव खाते देव पिते देवावरी मी निजते याचे म्हटलेलं आहे. किती सखोल अवस्था आहे, अनुभवाची अवस्था आहे ही. हे आपण भाव म्हणून थोडा वेळ मनात आणू शकतो, पण देव खाते असं मी गोड घास खात असताना माझ्या पदार्थाचा मी देव खातो आहे असं म्हणू शकत नाही, कठीण गोष्ट. पण कन्सेप्ट म्हणून आम्ही ही समजून घेतो आहोत, असं ऐसे वर्तणे निश्चयाचे ठरवून. म्हणून कुठल्या कुठल्या मार्गाने आम्ही आमच्या अंतःकरणाची भूमिका सांभाळू शकतो. त्याला योगसूत्रामध्ये असं म्हटलंय की लोकांशी संबंध आल्यानंतर आम्हाला मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्ती उठतात, त्या वृत्ती आम्ही विवेकाने कंट्रोल करू शकतो. म्हणून 4 प्रकारच्या वृत्ती त्यांनी सांगितलेल्या आहेत ज्या धारण कराव्यात. एक म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, अशा 4 प्रकारच्या धारणा अंतःकरणात ठेवणं. एखाद्याचं चांगलं झालं तर आम्हाला थोडंसं जेलसी वाटते, इस्पेशली आमच्याच बरोबरचा असेल आणि तो डायलॉग आहे ना कि दोस्त फेल हो गया तो दुख होता है लेकिन दोस्त फर्स्ट आ गया तो ज्यादा दुख होता है. त्याप्रमाणे तो फर्स्ट आला तो आपला मित्र आहे असं समजावं. आपला मित्र आहे, मैत्री. म्हणून जो कोणी सुखी आहे त्याच्याबद्दल मत्सर न बाळगता त्याच्याशी मैत्रीची भावना ठरवून अंतःकरणामध्ये धारण करणे मैत्री. करुणा म्हणजे जो व्यक्ती दुःखी आहे त्या दुःखाचं बरं झालं, याला एक दिवस फटका पडायलाच पाहिजे होता असं मनात न आणता करुणा, असं नाही व्हायला पाहिजे होतं. मैत्री, करुणा, मुदिता म्हणजे जर का एखाद्याकडून चांगलं कर्म घडलं तर त्या चांगले कर्म करण्याबद्दल त्याचा हेवा न बाळगता अंतःकरणामध्ये, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह सेन्स कमी करून. मुदिता म्हणजे असं पुण्य कर्म करण्याचं भाग्य त्याला मिळालं याच्याबद्दल आमच्या मनात आम्ही आनंद बाळगणं. आणि उपेक्षा म्हणजे जर का कोणी व्यक्ती वाईट वागत असेल, इस्पेशली आमच्याशी वाईट वागत असेल तर त्याची उपेक्षा करणं. अशा भावना अंतःकरणामध्ये रुजवाव्यात असं योगसूत्र सांगतात. म्हणजे तदादृष्टू योगश्चित्तवृत्ती निरोधः तदादृष्टू स्वरूपेवस्थानम आयडियल झालं. पण तो योगश्चित्तवृत्ती निरोधः इथेच आम्ही अडतो, कारण की चित्तामधल्या वृत्ती आमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. इस्पेशली ज्या वृत्ती आम्हाला अनप्लिजंट अंतःकरणाला करतात त्या वृत्ती आम्हाला ध्यानाच्या मध्ये सूक्ष्मात जायला किंवा शांत व्हायला, सूक्ष्मात जाणं ही पुढची गोष्ट आहे, पण शांत राहायला आड कशाला येतो की व्यवहारामध्ये ज्या गोष्टींमध्ये आम्ही अशांत होतो त्या गोष्टी आम्हाला ध्यानामध्ये आड येतात. म्हणून त्या अशांत होण्याची फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी दोन्ही कमी करत नेणं हे पण एक प्रकारे मनाला ट्रेनिंग देणं आहे. आणि ह्या प्रकारच्या धारणा अंतःकरणामध्ये बाळगणं, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, हे असं विवेकाने धारण करणं हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे भक्तीच्या अंगाने आहे ते तुके देवाचे. एकदा का ते देवाचं आहे असं मी म्हटलं की त्याच्यानंतर भक्तीचा जोर अंतःकरणाला प्राप्त होतो आणि त्याच्यामध्ये ते अंतःकरण, भक्ताचं अंतःकरण हे जास्ती सहजतेने, कारण विवेकाने धारण केलेली गोष्ट ही दरवेळेला आठवेल असं नाही, आठवली तरी ती करायची बुद्धी होईल असं नाही. पण ज्यावेळेला भक्त या भूमिकेतून आम्ही ईश्वराशी संबंधित होऊन जातो त्यावेळेला एकूणच अहंकार मुळात थोडासा शांत झालेला असतो. त्यामुळे देव करेल ते खरं अशा पद्धतीने तो माणूस लवकर लीन होतो. ज्ञानाचा ताठा किंवा मला हे समजलंय ही गोष्ट दरवेळेला ॲप्लिकेबल होईल असं नाही. अहंकार जो अंतःकरणामधला आहे तो अहंकार नको नको तिथे आम्हाला फेल करत जातो. पण भक्तीचा भाव जो आहे तो मुळात लीन होत असल्यामुळे ती व्यक्ती आहे ते तुके देवाचे ही धारणा अंतःकरणाला शिकवता शिकवता जितका वेळ जमेल तितका वेळ आम्हाला दरवेळेला आमच्या अनप्लिजंट व्यक्ती किंवा अनप्लिजंट गोष्टी समोर आल्यानंतर हे आठवेलच असं नाही. किमान ज्या गोष्टींमधून आम्हाला प्रसन्नता प्राप्त होते,
ज्या गोष्टींमधून अंतःकरणात आनंद निर्माण होतो अशा ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या ठिकाणी तरी आम्ही हळूहळू ईश्वरभाव अंतःकरणात धारण करणं, विचारांनी का होईना, ही सवय अंतःकरणाला लावणं. छान फुलं दिसली तर त्याच्यानंतर जणू काही ईश्वरच त्या रूपाने हसतो आहे आपल्याकडे बघून, म्हणजे आनंदाने. अशा प्रकारचा भाव अंतःकरणात येणं छान वाटतं. प्रयोग करून बघायचा भाग आहे हा सगळा. म्हणून डोळे मिटल्यानंतर अध्यात्म आणि डोळे उघडल्यानंतर व्यवहार, हा आमचा जो एकूण इम्बॅलन्स चाललेला आहे, तो इम्बॅलन्स अशा प्रकारे जगाशी संबंधित होताना पण ईश्वर भावाने होणं. केवळ सौंदर्य ॲप्रिशिएट आपण करतो कित्येक वेळेला, पण त्या सौंदर्याच्या मागे जो सुंदर आहे ईश्वर, ज्याचं हे सौंदर्य आहे, त्याच्याशी भावनेच्या अंगाने अधूनमधून संबंधित होत राहणं, ह्याच्यामधून ते अंतःकरण ईश्वर भावात राहायला शिकतं. आणि ज्या वेळेला ते मग एका ठिकाणी एकांतामध्ये त्याचा वेध घेऊ बघतं, त्यावेळेला मग ते बाह्यताची खळखळ फारशी करत नाही, शांतपणे ते राहतं. म्हणून सर्व अंगाने आम्ही भक्तीच्या अंगाने, भावनेच्या अंगाने, योगाच्या अंगाने अशा प्रकारे स्वतःमध्ये ते ईश्वर तत्व जाणण्यासाठी आणि ईश्वर भाव धारण करून अधिक काळ तो राहावा ह्याच्यासाठी म्हणून अंतःकरण योग्य होणं हे भक्तीच्या अंगाने होत असतं. आणि आपोआपच जे जे काही आम्ही चांगलं अचीव केलेलं आहे किंवा आमच्या हातून काही चांगल्या गोष्टी झालेल्या असतील तर त्याच्यामध्ये उठणारा जो अहंकाराचा भाव आहे तो हळूहळू कमी होत जातो. म्हणून समर्थांनी पण दासबोधाच्या शेवटी सगळं करणे जगदीशाचे, तिथं कवित्व काय माणसाचे, सगळं जगदीशाने केलं पण हा ग्रंथ तेवढा मीच लिहिला असं म्हटलं. या अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. अशा प्रकारे माणूस कर्तृत्व सगळं देवाचं आहे असं म्हणतो, आतमध्ये कुठेतरी वाटत असतं की मला ॲप्रिशिएट करावं, माझं चांगलं चाललंय, मी जरा चांगला आहे 4 लोकांपेक्षा. हे अप्रमाण आहे. किंबहुना तुमचे केले, ज्ञानेश्वरीमध्ये पण किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने हे सिद्धीस नेले, तेथे माझे जी उरले पायीकपण. हे सगळं चाललेलं आहे ईश्वराच्या आदेशानुसार किंवा त्याने दिलेल्या प्रेरणेनुसार मी प्रबोधन करतो आहे. ह्या सगळ्या झाल्यामध्ये पण माझं काय उरलं तर माझं सेवक पण उरलं शेवटी. म्हणून कुठल्याही प्रकारचा कर्तृत्वाचा भाव अंतःकरणामध्ये उठणार नाही, आणि उठलाच तर तो ईश्वराच्या पायी विलीन होऊन जाईल. अशा प्रकारे संत सहजतेने वावरत असतात. आम्ही किमान ती एक भूमिका म्हणून तरी अंतःकरणाला जर का शिकवली तर अंतःकरण हळूहळू एक शांत अवस्थेमध्ये राहायला शिकेल. आणि बाह्य गोष्टींचे आघात आमच्या मनामध्ये ज्यावेळेला प्रतिकूल वृत्ती निर्माण करतात त्याची एकूण तीव्रता कमी 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 करत नाही. जे शांत राहणं निरोध वृत्तींचा पलीकडची गोष्ट आहे. किमान त्या वृत्ती उठल्यानंतर त्या फार काळ अंतःकरणावर रेंगाळलं नाहीत, कारण त्या रेंगाळणं जे आहे हे सर्वतः म्हणून मूळ कुठे उद्वेगाचे येणारी रीती, उद्वेगाचं मूळ कुठे आहे, अज्ञान हे आहे. आणि अज्ञानजन्य आसक्ती हे उद्वेगाचे मूळ आहे. केवळ फांद्या तोडत बसल्याने जसं झाड वाढायचं थांबत नाही, मुळाला जर का पाणी घालतोय आणि दुसऱ्या बाजूला नुसत्या फांद्या तोडतोय, तर तसं केवळ आम्ही वृत्ती सांभाळत बसण्याने हे होणार नाही. त्याचं जे मूळ आहे ते अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानावर जर का घाव घालायचा असेल तर ज्ञानाची भूमिका आम्ही अंतःकरणामध्ये प्रयत्नपूर्वक धारण करायला लागेल. आणि ते शिकवणारी ही ओवी आहे की ज्या ज्या गोष्टी आमच्याशी संबंधित होतात त्या त्या वेळेला आम्ही थोडासा ईश्वर भाव म्हणून, म्हणजे एकतर आमच्या अंतरंगात आम्ही नामाच्या साह्याने किंवा भावाच्या साह्याने ईश्वराशी युक्त होऊन राहणं हा अंतःकरणातला उद्वेग कमी करण्याचा सगळ्यात सोपा उपाय आहे. पण आम्हाला चैन पडत नाही आमच्यापाशीच राहायचं, आम्हाला सतत जगाशी संबंधित व्हावं असं वाटतं. ती जी आमची एकूण बहिर्मुख प्रवृत्ती आहे त्या बहिर्मुख प्रवृत्तीला पण ईश्वराच्या स्पर्शाचं जर का कोंदण दिलं तर मग मात्र ती आमची बहिर्मुख वृत्ती पण आमच्या नकळत अंतर्मुख आमची प्रवृत्ती जी आहे त्याला अनुकूल होत जाते. म्हणून अशा प्रकारे अंतःकरणाला समजावणं आणि त्याच्यामधून ईश्वरभाव अंतरंग म्हणजे एकांतामध्ये असताना धारण करून राहणं आणि लोकांतामध्ये पण असताना त्या ईश्वरभावाचा पदर न सोडणं. ज्याप्रमाणे लहान मूल कुठेही फिरत असताना दरवेळेला आईचं बोट, आता म्हणजे कोणी साड्या नेसत नाहीत फारसं, पण त्यावेळेला फिरत असताना पदर हातात धरून चालतं मूल, आणि पदर हातात आहे याची निश्चिंती त्याला एवढी असते की
आपण हरवणार नाही. त्याप्रमाणे भक्त जो असतो तो ईश्वराचा अशा प्रकारे ईश्वर भावनेचा पदर अंतःकरणामध्ये घट्ट धरून, लहान मूल आहोत आपण ईश्वराचं, अशा भावनेमध्ये ज्या वेळेला चालतो त्यावेळेला एकूण या जगाच्या एकूण व्यवहारामध्ये आम्ही आमच्या एकूण जीवन प्रवासामध्ये हरवणार नाही आणि ईश्वराकडे जायचं आहे, त्याच्याकडे जाणारा मार्ग त्याचाच हात धरून, त्याचाच बोट धरून आम्ही ज्या वेळेला चालतो तर त्यावेळेला हरवण्याची शक्यता अगदी कमी होत जाते. म्हणून अंतःकरण सांभाळण्याच्या ह्या टेक्निक्स, पण त्याच्याबरोबर असलेलं ईश्वर भावना आणि भक्तीचा स्पर्श, या दोघांच्या सहित हे तंत्र परमार्थाचं थोडंसं विशद केलेलं आहे या समासामध्ये. ते आपण बघितलं. जो पुढचा भाग आहे याच्या समासाचा तो पुढच्या वेळेला बघूया. हरिओम तत्सत.